नमस्कार, राम राम मंडळी. मी शुभम आणि तुम्ही पाहत आहात विषय का मराठीवर. घडामोडी घडताय काय यामध्ये आपण बघत असतो आठवड्याभरातील महत्त्वाच्या घटनांचा सविस्तर आढावा. आणि सुरू करूयात आजच्या घडामोडीला. तर पहिली घडामोड, पहिली बातमी म्हणजेच न्यूज आहे केदारनाथ संदर्भात. हो, तर केदारनाथ रोपवे होणार आहे आणि त्यामुळे 9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटात होणार आहे. जबरदस्त ही बातमी आहे आणि त्यामुळे केदारनाथ धाम, जे खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे, पण कठीण प्रवासामुळे अनेकांना हा प्रवास करणं अवघड जातं. पण आता हे स्वप्न साकार होणार आहे, कारण की अदानी ग्रुप एक नवीन मेगा प्रोजेक्ट लॉन्च करतोय, ज्याचं नाव आहे केदारनाथ रोपवे. ज्यामुळे उत्तराखंड मधलं जे सोनप्रयाग आहे तिथून ते केदारनाथ या मार्गावर एक अत्याधुनिक रोपवे प्रोजेक्ट ते उभारणार आहे. आणि याबाबत स्वतः गौतम अदानी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि खाली म्हटलं आहे की भाविकांचा प्रवास आता सोपा आणि सुरक्षित होईल. जय बाबा केदार. तर खरं तर या प्रोजेक्टसाठी अदानी ग्रुपला तब्बल 4081 कोटी रुपये ते स्वतः गुंतवणार आहे. कसे गुंतवणार आहे तो प्रश्न वेगळा असो. तर अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडच्या रोड्स, मेट्रो आणि वॉटर डिव्हिजन मार्फत हे बांधकाम होणार आहे आणि कंपनीला पुढील 29 वर्ष हा रोपवे चालवण्याचा अधिकार सुद्धा मिळाला आहे. आणि काम पूर्ण व्हायला साधारण 6 वर्ष लागतील आणि दरवर्षी त्यानंतर 20 लाखाहून अधिक जे यात्रेकरू आहेत ते या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. तर जवळपास सोनप्रयाग ते केदारनाथ असं हे मधलं जे अंतर आहे 12.9 म्हणजे 13 किलोमीटर आपण जवळपास धरूयात. एवढा लांबीचा हा रोपवे लाखो भाविकांसाठी वरदान ठरणार आहे. आणि आज जे लोक पायी, हेलिकॉप्टर किंवा खच्चरचा म्हणजेच घोड्याचा वरनं प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा एक नवीन पर्याय उपलब्ध होईल. जे वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत आणि ज्यांना शारीरिक अशक्तपणा आहे, जे शक्य नाहीये, बट ते यामुळे आता यात्रा करू शकतील. त्यांची यात्रा सोपी आणि आरामदायी होणार आहे. खरं तर हा प्रकल्प जो भारत सरकारचा म्हणजे केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम आणि किंवा पर्वतमाला प्रकल्पाचा भाग आहे आणि त्या अंतर्गतच हा प्रकल्प होत आहे. खरं तर या प्रकल्पानंतर बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. काही चांगले परिणाम होणार आहे, काही इतरही परिणाम होणार. सो हा पुढचा प्रश्न आहे, पण एक चांगली घडामोड आहे, चांगली गोष्ट आहे. तर पुढची बातमी म्हणजेच न्यूज आहे अयोध्ये संदर्भात. तर रामायणावर आधारित एक जगातील पहिलं वॅक्स म्युझियम तयार होत आहे. खरं तर आपण रामायण मातील पात्र म्हणजे प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई, रावण या सगळ्यांना पुस्तकात, टीव्हीवर प्रत्येकाने बघितलंच असेल. आणि अगदी पुस्तकात बघितलं, अनुभवल्यानंतर आता डोळ्यासमोर उभं राहिलं तर कसलं भारी ना. तर असंच हे म्युझियम आहे आणि तेही मेणाच्या रूपात. अयोध्येत रामायणाची जी संकल्पना आहे त्यावर आधारित हे जगातील पहिलं म्युझियम उभारलं गेलं आहे. या दिवाळीत म्हणजे आता आपली दिवाळी उत्सव चालू, यामध्येच तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्याचं उद्घाटन करणार आहे. आणि इथे सुमारे रामायणातील जे 50 पात्र आहे महत्वाचे, त्या सगळ्यांचे मेणाचे पुतळे उभे केले आहेत. ज्यामध्ये प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान आणि इतर सर्व पात्र जिवंत भासतील या दृष्टीने संपूर्ण म्युझियमला सजावट केली आहे. हे म्युझियम प्रसिद्ध शिल्पकार जे सुनील कंडलूर आहे यांनी साकारलं आहे. सुनील कंडलूर म्हणजे हेच जे कलाकार आहे ज्यांनी लोणावळा आणि तिरुअनंतपुरम इथे वॅक्स म्युझियम जे बनवलं आहे त्यामागे सुद्धा हेच कलाकार आहेत. आणि साधारण एकूण 6 कोटी रुपये खर्च आला आहे एकंदरीत या सगळ्या प्रोजेक्टला. आणि एका वेळी 100 पर्यटक म्हणजे तुम्ही सगळे जाणार असाल तर 100 लोकांचा ग्रुप असेल तर एकखट्टी जाऊ शकतात. तर त्यांना प्रवेश मिळणार आहे आणि संपूर्णपणे वातानुकूलित म्हणजेच एसी आणि दक्षिण भारतीय वास्तुकलेचा एक संदर्भ किंवा शैली तुम्हाला या सगळ्या बांधकामात पाहायला मिळेल. तर राम मंदिरानंतर हे म्युझियम अयोध्येच्या पर्यटनाला नवीन दिशा देईल हे नक्कीच. आणि ज्यांना इतिहास, धर्म आणि कला या तिन्ही गोष्टी अनुभवायच्या असतील एकत्रित, त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे मस्ट व्हिजिट स्पॉट ठरणार आहे. तर वळूया आता पुढच्या इंटरेस्टिंग न्यूज कडे म्हणजेच बातमीकडे. तर ती आहे परी संदर्भात. सोनपरी नाही, लाल परी. लाल परी संदर्भात बातमी आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, दिवाळीच्या सुट्ट्या आणि लाल परी हे समीकरण ठरलेलंच आहे. आणि तशीच एक गोष्ट, एक व्हायरल व्हिडिओ या आठवड्यात फिरत होता एसटीचा. ते म्हणजे दरवाजा नसलेली एसटी आणि तरीही धावते रस्त्यावर
सुसाट. तर सुरक्षित प्रवासाची हमी असं सांगणारी लाल परी पण यावेळेस तीच प्रवासाचं संकट ठरली आहे. झालं असं की पुणे जिल्ह्यातल्या ओतूर नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे चर्चेला उधाण आलं, कारण चालकाच्या बाजूचा दरवाजाच गायब होता. हो, ऐकून धक्काच बसतो, पण हे खरं आहे. हे बघा, दिसतंय? तर चालकाच्या बाजूचा दरवाजाच गायब आहे. काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये? कारण राज्य परिवहनाची लाल परी जी ग्रामीण भागासाठी खरं तर जीवन रेखा आहे आणि तिची ही अवस्था पाहून लोक म्हणताय टेस्ला नको, आधी एसटी बघा. समजणाऱ्याला समजलं असेल टेस्ला का नको, नाहीतर ठेचला जाल. तर चालकाच्या बाजूचा दरवाजाच गायब, प्रवासी वाऱ्यावर, पण स्वतः चालकही जीवावर उदार होऊन बस चालवत होता. MSRTC म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. स्थानिकांनी प्रश्न विचारला की ही बस रस्त्यावर आलीच कस काय? त्यावेळेस आगार व्यवस्थापकांनी या अवस्थेचं कारण रस्त्यांवरील खड्डे सांगून हात झटकले आहे. बरोबर आहे, ते तरी काय करतील? कारण वरच्याने हात झटकले, खालचे आले, खालच्यानी खाली झटकले. झटका झटकेमध्ये आपणच झटकले जाऊ. हे आता लोकांना सवयीच झालंय. पण या पार्श्वभूमीवर जे परिवहन मंत्री आहे प्रताप सरनाईक, ज्यांचा वरतीच उल्लेख केला आहे मी, तेच टेस्लावाले प्रताप सरनाईक यांनी आश्वासन दिलंय की 2 वर्षात एसटीला पुन्हा नफा मिळवून देऊ, सुधारणा सुरू आहेत. पण प्रश्न राहतोच ना, तोपर्यंत आमचा प्रवास सुरक्षित आहे का? लालपरीला पुन्हा तीच प्रतिष्ठा जर मिळवायची असेल तर या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे दृश्य बदलायला लागणार आहे. यानंतरची बातमी आहे तोडफोड धमाकेदार. तर बातमी आहे राजकारणातील वादग्रस्त वक्तव्याबद्दल. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य जे आहे, हिंदू मुलींनी जिमला जाऊ नये. खरं तर राजकारणात काही नेते बोलतात आणि नंतर सोशल मीडियावर उसळतो वाद, आणि आता हे काही नवीन राहिलेलं नाहीये. तर नुकतंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा असंच एक वक्तव्य करून चर्चेचा विषय बनवला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा. जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात, तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाही. हे फसवतायत. हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये कारण म्हणून त्यांनी सांगितलं की इथे चुकीच्या गोष्टी घडतात, संस्कृती बिघडते वगैरे वगैरे. खरं तर त्यांचं म्हणणं बरोबरही असू शकतं, त्यामागचा उद्देश वेगळा असू शकतं, पण जिमला जाऊ नका जर असं म्हणणं असेल तर कदाचित ते चुकीचं ठरू शकतं. पण हे वक्तव्य आल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. अनेकांनी विचारलं की महिलांचं आरोग्य, फिटनेस हा त्यांचा अधिकार, वैयक्तिक आहे, वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा, आणि त्यात धर्म कसा आला? खरं तर सोशल मीडियावर यावर जोरदार प्रतिक्रिया उमटताय. लोक विचारताय की फिट राहणं हे आता धर्माशी जोडायचं का? तर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा की फिट राहणं, जिम आणि धर्म हे एकत्र करणं गरजेचं आहे का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये सांगा. आणि यानंतरची बातमी आहे पुरस्कारासंदर्भात. तर मागच्या आठवड्यातच नोबेल पुरस्कार जाहीर झाले. त्यातील अनेक पुरस्कारांबद्दल आपण सांगितलं आणि त्यातला राहिलेला पुरस्कार होता तो होता अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स मधला, आणि ते पुरस्कार सुद्धा जाहीर झाले आहे. जुने तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी मरते तेव्हा नवीन तंत्रज्ञान म्हणजेच नवी टेक्नॉलॉजी जन्म घेते आणि त्यातूनच अर्थव्यवस्था पुढे जाते. हीच कल्पना आहे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, आणि याच संकल्पनेवर काम करणाऱ्या 3 अर्थतज्ञांना यंदाचा अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यांची नावं आहे जोल मोकीर, फिलिप अगियॉन आणि पीटर हॉविट. या तिघांनी सांगितलं की इनोव्हेशन म्हणजे फक्त नवं तंत्रज्ञान नाही, तर ते जुनं संपवून नवीन निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. सिंपल उदाहरण आहे, एक काळ होता बघा जेव्हा नोकिया आणि कोडक जगावर राज्य करत होते, पण बदलत्या काळात नवीन तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजी आली आणि ते सगळं हरवलं. हीच प्रक्रिया म्हणजेच क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. तोडमोड आणि नवीन क्रिएट करा. नाही 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 तसं नाही. ते तोडाफोडा आणि राज्य करा ते वेगळं, आणि हे वेगळं. हे क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, हे संशोधन आहे. ते वेगळं संशोधन होतं, पण त्याच्यामुळे पण खूप आमूलाग्र बदल झाला आहे. असो, तर त्यांच्या या संशोधनामुळे जगभरातील जे सरकार आणि कंपन्या आता इनोव्हेशन ड्रिव्हन
इकॉनॉमीकडे अधिक गंभीरतेने बघू लागले आहेत. म्हणजे एकूणात म्हणजे ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो की हा नोबेल पुरस्कार आपल्यालाही सांगतो की बदलाला घाबरू नका, कारण जुनं तुटल्याशिवाय नवं घडत नाही. तर हो, खरंय. भाऊ, लय डीप अर्थशास्त्राचा हा पुरस्कार होता. तर यानंतरची बातमी आहे जी थेट आपल्याला आसमान दाखवेल. नाही. तो आता जी सीरीज आली त्यातला आसमान नाही, तर हे खरं आभाळ दाखवेल. आणि जे आभाळ बघता आलं नाशिककरांना, तर नाशिककरांसाठी अभिमानाची, देशासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट घडली आहे की तर जे नाशिकमधलं HL ओझर युनिट आहे तिथे भारताचं पहिलं तेजस मार्क A1 हे विमान आता अवकाशात झेपावलं आहे. आणि तो खरं तर ऐतिहासिक क्षण ठरला या आठवड्यातला, कारण उपस्थित होते स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. तर मेक इन इंडिया अंतर्गत तयार झालेलं 65% बनावटीचं, स्वदेशी बनावटीचं हे विमान आहे. आणि वायुसेनेत जुन्या MiG-21 विमानाची जागा आता तेजस घेणार आहे. तर यामध्ये काय असणार आहे, तर तेजसमध्ये असणार आहे आधुनिक AESA रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम, त्यानंतर बियॉन्ड व्हिज्युअल रेंज मिसाईल्स, म्हणजे आपण विचार करू शकत नाही त्या रेंजच्या बाहेर हे मिसाईल डागू शकतात. आणि अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह तेजस एक कटिंग एज लढाऊ विमान आता सज्ज आहे. तेजस ताशी 2200 म्हणजे 2200 किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकतं आणि हवेतच इंधन भरू शकतं. लाईन लावायची गरज नाहीये. सो भारी आहे. तर भारतीय वायुसेनेने HL ला आधीच 83 विमानांची ऑर्डर दिली आहे आणि त्यात आणखीन 97 म्हणजे 97 ची मंजुरी देखील मिळाली आहे. आणि हेच ते जे विमान आहे जे आपली सीमा सुरक्षा अधिक मजबूत करणार आहे. सुरुवातीला बँगलोरला सुरू होतं, आता नाशिकमध्ये सुद्धा याचं प्रोडक्शन सुरू झालं आहे. सो दोन्ही ठिकाणच्या उत्पादनामुळे भारत आता पूर्णपणे स्वदेशी लढाऊ विमान निर्मितीकडे वाटचाल करतंय असंच म्हणावं लागेल. तर त्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होणार आहे आणि सीमावर्ती भागांवर आपले जवान तर आधीपासूनच लढताय आणि देशाची सुरक्षा अबाधित ठेवताय. गरज आहे ती आतल्या सुरक्षेची, जी पोखरत जाते लोकांमुळे, तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण या सगळ्यातून काही लोक वेगळे ठरतात आणि अशीच काहीशी वेगळी बातमी आहे आपली आजच्या घडामोडीची विषय का हायलाइट्स. 0.5 से ज्यादा नहीं रांचो. 0.5 कवर कर. वैक्यूम क्लीनर से डिलीवरी. इडियट सिनेमात पाहिलाच असेल तुम्ही हा सगळ्यांनी सीन, आणि तसाच सीन घडला आहे मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्टेशनवर. आलीज वेल, मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री 1:15 वाजता एक घटना घडली होती. लोकल ट्रेनमध्ये एक महिला होती, तिची प्रसूतीची वेळ आली होती आणि त्यावेळेस तिथे कोणीच ना डॉक्टर होतं ना मेडिकल सुविधा होत्या. तर तेव्हा पुढे आला एक तरुण विकास बेदरे. त्याने क्षणाचाही विचार न करता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली आणि व्हिडिओ कॉलवर आपली डॉक्टर मैत्रीण डॉक्टर देविका देशमुख यांना कॉल लावला. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासने स्टेप बाय स्टेप त्या महिलेला मदत केली आणि एका गोंडस बाळाचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म झाला असंच म्हणायला लागेल. कारण की मध्यरात्रीची वेळ होती, आजूबाजूला कुठलीच प्रकारची मेडिकल सुविधा नव्हती. अशा परिस्थितीत हा तरुण पुढे आला. खरं तर हा प्रसंग म्हणजे फक्त माणुसकीचं उदाहरण नाही, तर संकटाच्या वेळी मी आहे असं म्हणणाऱ्या सामान्य मुंबईकरांचं खरं प्रतीक आहे असंच म्हणावं लागेल. आणि म्हणूनच म्हणतात ना, ही मुंबई आहे बॉस, इथे हिरो जन्म घेतात, ते फक्त सिनेमात नाही तर इथे लोकलमध्ये सुद्धा. तर हाच विषय होता आपला आजच्या घडामोडीचा विषय का हायलाइट्स. अजब घटना आहे की रात्रीची वेळ आहे, फोन लावतोय मित्रांना आपला, तर उचलला नसता तर काय घडलं असतं, खूप सारी गोष्टी घडल्या असतात. बट डॉक्टर देविका यांनी रात्री 1 वाजता तो व्हिडिओ कॉल उचलला, स्टेप बाय स्टेप गाईड केलं आणि विकासने सुद्धा शांतपणे हे सगळं फॉलो केलं आणि एका बाळाला जन्म दिला आहे. तर मंडळी, या होत्या या आठवड्यातील घडामोडी. कुठली बातमी तुम्हाला सर्वात जास्त आवडली, कुठल्या बातमीवर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा विषय का मराठी. नमस्कार.